या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. काँग्रेस पक्षाची विचारधारा आहे तीच आहे, मात्र कार्यपद्धतीत बदल झाला आहे. आता उन्ही दोन्ही बंद करा, मी पक्षासाठी काय केलं याचा विचार करा. यापुढे जिल्ह्यात विधानसभा निहाय कार्यकर्ता शिबिर घेऊन पक्षाला बळकटी दिली जाईल, असं प्रतिपादन काँग्रेसचे सरचिटणीस रमेश कीर यांनी पक्षाच्या नवनिर्वाचित पदाधिकारी पदग्रहण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. काँग्रेसच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा काँग्रेस भवन इथं पार पडला. यावेळी माजी आमदार हुस्नबानू खलिफे, नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष नुरुद्दीन सय्यद, उत्तर रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष सोनल लक्ष्मी घाग, महिला जिल्हाध्यक्ष विभावरी जाधव, जिल्हा समन्वयक सुरेश कातकर आदी उपस्थित होते. रमेश कीर यांनी पक्ष संघटना वाढीसाठी मार्गदर्शन केलं. मी आता सर्वांना हात जोडून विनंती करतो, मागं काय झालं यावर न बोलता भविष्यात आपल्याला काय करायचं आहे याचा विचार सर्वांनी करा. विधानसभा निहाय BLA आणि बूथ प्रमुख यांच्या नियुक्त्या 2 महिन्यांच्या आत झाल्या पाहिजेत. यासाठी जिल्हाध्यक्षांनी समन्वयानं कामाला सुरुवात केली पाहिजे. काँग्रेसच्या सरचिटणीस हुस्नबानू खलिफे यांनी सांगितलं की आता काँग्रेसची धुरा महिलांच्या हाती देखील आली आहे. काँग्रेसची सत्ता घालवण्यासाठी भाजपला 70 वर्षे वाट पाहावी लागली. त्यामुळे भाजपचं हे सरकार किती काळ टिकेल यावर प्रश्न उपस्थित केला. देशासह राज्यात पुन्हा काँग्रेसची सत्ता येईल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. काँग्रेसचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष नुरुद्दीन सय्यद आणि सोनल लक्ष्मी घाग यांचा सत्कार करण्यात आला. जिल्ह्यातील नवनिर्वाचित तालुकाध्यक्षांचे देखील सत्कार करण्यात आले. दोन्ही जिल्हाध्यक्षांनी पक्षवाढीचं आश्वासन देत लवकरच जिल्ह्यात बदल झालेला पाहायला मिळेल असा शब्द देखील दिला.